तुम्ही काळजी करू नका त्याची. जे काय करायचं ते आम्ही करतो. आणि तसं बी घरची कोडी घरच्यांनीच सोडवावी असं म्हणतात. बाहेरच्यांनी त्यात लक्ष घालू नये. हो डिग्रीवाल्या बाई, अहो कशाला घासा सुकवताय? या पोरांचं इंग्रजी फार कच्चा आहे. त्यापेक्षा दुसरं काहीतरी शिकवा, त्यांना लगेच शिकतील. सर आधी शिकवलं तर ते शिकतील ना. अहो इथं हेड सर कोण आहे, मी की तुम्ही? मला जास्त कळतं की तुम्हाला? मला जास्त अनुभव आहे या मुलांचा. पण सर मी प्रयत्न तरी करून बघते ना. जर का नाही शिकली तर तुम्ही म्हणताय ते खरं. नाही नाही, मी इथं महाजन जे म्हणतात ना ते खरं असतं. हो की नाही रे पोरांनो? बघितलं, बोलती बंद. खऱ्या पुढे कायमच बोलती बंद असते यांची. नाही, तुम्ही शिकवा, पण एक लक्षात ठेवा, यांना शिकवता शिकवता तुमचं इंग्रजी तुम्ही विसराल. अहो इंग्रजी म्हणजे वाघिणीचं दूध आहे. आणि ते शिकवणं फक्त आणि फक्त महाजन हेड सरांना जमतं. दुसरं कोणाचंही काम नव्हते. शिकवा काय शिकवायचं ते. आज आपण शिष्टाचार म्हणजेच एटिकेट शिकणार आहोत. पर बाई, हे कुठल्या धड्यात आहे? नाही, हे कुठल्याही धड्यात नाहीये, पण हे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे. समाजात वावरताना बोलताना आपण कसं बोलायचं ना ते आपण शिकणार आहोत. मला सांगा, आता तुम्हाला वर्गातून आत यायचं असेल तर तुम्ही कसं विचाराल? मे आय कम इन? बरोबर. आणि जर का तुम्हाला बसायचं असेल तर ते कसं विचाराल? एक्सक्यूज मी. अरे वा, तुम्हाला येतंय की. आणि जर आपण एखादी गोष्ट चुकीची केली किंवा कुणाचं तरी मन दुखावणारी केली तर काय म्हणायचं? सॉरी. हा. आणि थँक्यू कधी म्हणायचं? जर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली असेल तर. मनासारखी झाली तर नाही. जर आपली कुणी मदत केली किंवा कुणी शाबासकी दिली ना तर थँक्यू म्हणायचं. थँक्यू. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
बाहेर तुमची वाट बघते